आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराच्या नावाची महिमा हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया गणना 15वा अध्याय 39व वचन. ह्या गोंड्यांचा उद्देश असा की ते तुमच्या नजरेत पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्यात. आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मते वागत आलात तसे वागू नये. तर हे वचन परमेश्वर आपल्याला आज बोलत आहे. आपण हे वचन जेव्हा वाचलं ना, त्याचे वरती 2 वचन जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा परमेश्वर मूसाला सांगत असतो की इस्रायली लोकांना तू सांग की तुमच्या जे वस्त्र आहे त्यांच्या खाली तुम्हाला गोंडे लावायचे. इस्रायली लोकांना परमेश्वर हे सांगत असतो की ते गोंडे का लावायचे. परमेश्वर असं सांगतो की जेव्हा माझी प्रजा, जेव्हा माझे लोक त्यांना बघतील तेव्हा त्यांना स्मरण येईल माझ्या आज्ञांना, की त्यांना ते माझ्या आज्ञा ते स्मरण करतील आणि त्यांना ते पाळायचे. म्हणून परमेश्वर मूसाला सांगतो की हे गोंडे तुम्हाला तुमच्या वस्त्रांच्या खाली ते तुम्हाला लावायचे. तर आज परमेश्वर आपल्याला तेच म्हणतो की आपण त्याच्या आज्ञांना स्मरण करायचे, त्यांना लक्षात ठेवायचे की परमेश्वराने आपल्याला काय आज्ञा दिल्या आणि ते आपल्याला फक्त लक्षात नाही ठेवायचे, फक्त वाचायचे नाही, फक्त ऐकायचे नाही, पण त्याला पाळायचे सुद्धा आहे, त्याची प्रतिती सुद्धा करायची आहे. आणि परमेश्वर तेवढंच नाही म्हणत, परमेश्वर हे पण म्हणतो की आपण व्यभिचारीसारखे वागले नाही पाहिजे. तसं परमेश्वर इस्रायली लोकांना म्हणत होता. का म्हणत होता की तुम्ही माझ्या विरुद्ध खूप सारी गोष्टी म्हणतात आणि माझ्या विरुद्ध कुडकुड करतात, बडबडतात. आणि तेवढंच नव्हे तर जर परमेश्वर भेटला नाही तर त्यांनी मूर्ती बनवून त्याची आराधना केली, परमेश्वराला सोडून दुसऱ्यांना त्यांनी जागा दिली. तसं न करता, तसंच परमेश्वर पण आपल्याला सांगतो की एकच देव आहे, आपण 4 जागेवर जाणार. तिकडं जसं एक व्यभिचारी व्यक्ती करतो, एकाला सोडतो दुसऱ्याला धरतो, तसं न करता आपला परमेश्वर एकच आहे. आणि आपण त्याच्या विरुद्ध बडबड न करता, त्याच्या विरुद्ध वाईट गोष्टी न बोलता, पण त्याच्यावर विश्वास ठेवून की तो खरा परमेश्वर आहे. आणि विपत्तीच्या समय, संकटाच्या समय जेव्हा आपण त्याला हाक मारू, तो आपली प्रार्थना ऐकणार आहे, तो आपली प्रार्थना ऐकेल. पण आपल्याला परमेश्वर बोलतो की आपण पवित्र राहायला पाहिजे, त्याच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण त्याच्या आज्ञा पाळणार तेव्हा आपण परमेश्वराला आपण जे पण मागू, जे त्याच्या इच्छेच्या अनुसार असेल, तर आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी परमेश्वर आपल्याला देईल. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या वचनांसाठी परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वर, जसं तुझ्या वचनामध्ये तुने सांगितलं की आम्ही तुझ्या आज्ञांना स्मरण करायचे परमेश्वरा आणि त्याचे पालन करायचे परमेश्वरा. हालेलुया. तेवढेच नाही परमेश्वर, व्यभिचारीसारखं इकडं तिकडं न फिरता परमेश्वरा, तुझ्या विरुद्ध बडबड न करता परमेश्वरा, तुझ्यावर विश्वास करायला परमेश्वर, अविश्वास न दाखवता, कारण की अविश्वास पण पाप आहे राजा. तर तुझ्यावर विश्वास करायला परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर तू सहायता मदत कर आणि तुझ्या वचनांनी आम्हाला चालायला तू सहायता कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.